झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तासच्या आवाहनानंतर अनेक मंदिरांच्या ट्रस्टकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाढतोय। पण बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध शेगावचं गजानन महाराज संस्थान मात्र याला अपवाद ठरलंय। त्यामुळे अडचणीत सापडलेल्या भक्तांच्या मदतीसाठी गजानन महाराज देवस्थाननं पुढे यावं अशी दुष्काळग्रस्तांची अपेक्षा आहे। विदर्भाची पंढरी असलेलं बुलढाण्यातल्या शेगावचं हे गजानन महाराज मंदिर संस्थान, लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान। देणगी स्वरूपात करोडो रुपये या संस्थानला मिळतात। या संस्थानचं जवळपास 10 कोटींच्या वर वार्षिक उत्पन्न आहे। त्याचप्रमाणे आनंदसागर भक्ती निवासातून सुद्धा संस्थानला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं। या संस्थांतर्फे अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात। पण सध्या राज्यात अनेक ठिकाणी उद्भवलेल्या दुष्काळी भागाला या संस्थांकडून मदत केली जात नसल्याबद्दल भाविक नाराजी व्यक्त करतायत। माझी भाविक या नात्याने एक अपेक्षा आहे की विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव संस्थानने जर काही सहकार्य कोणाला केले असेल किंवा काही दुष्काळाला मदत केली असेल किंवा त्यांची काही योजना असेल तर ती त्यांनी प्रसार माध्यमातून जाहीर करावी, जेणेकरून भाविकांना एक आनंद होईल व संस्थांचे नाव सुद्धा होईल की या संस्थान सुद्धा सामाजिक कार्यात व दुष्काळाकरता पुढे सरसावलेला आहे। आपले गजानन महाराज संस्थान अत्यंत श्रीमंत संस्थान आणि पारदर्शी व्यवहार करणारं संस्थान म्हणून या महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त झालेलं आहे। गजानन महाराज संस्थांनी सुद्धा या दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी, जनावरांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मी भाविक भक्ताच्या वतीने विनंती करतो। बुलढाणा जिल्ह्यात मोताळा, देऊळगाव आणि सिंदखेड राजा या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई आहे। दुष्काळाच्या झळा या तिन्ही तालुक्यांच्या डोळ्यातून पाणी काढतायत। अशा परिस्थितीत आपल्याच जिल्ह्यात असलेल्या आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शेगाव मंदिर संस्थाननं मदतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये। आम्हाला कोणतीही प्रसिद्धी नको असं म्हणत काय मदत करणार हे सांगण्यास संस्थाननं बोलण्यास नकार दिलाय। झी 24 तास दुष्काळग्रस्त भागाचं वास्तव प्रसारित करतच आहे। त्याचसोबत आपलं सामाजिक भान जपत लोकप्रतिनिधी, देवस्थान, सामाजिक संस्था यांनाही दुष्काळग्रस्तांना मदतीचं आवाहन करताय। त्याला लोकप्रतिनिधी आणि काही मंदिरांच्या ट्रस्टने सकारात्मक प्रतिसाद दिलाय। पण शेगाव मंदिर संस्थानची मात्र दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत अशी संभ्रमाची भूमिका का, असा प्रश्न बुलढाण्यातील दुष्काळग्रस्तांना पडलाय। झी 24 ताससाठी बुलढाण्याहून संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।